गेली वर्षानुवर्षे आपण फाउंटन हॉटेलच्या समोर वाहतूक कोंडीमध्ये अडकत होतो। वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी म्हणून एक उड्डाणपुलाचं तयार करण्यात आलं। हे उड्डाणपूल गेल्या 10 तारखेला लोकार्पण सोहळा याचा पार पडणार होता असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं होतं, परंतु 10 तारीख उलटली नसल्याने अजूनही काम त्या उड्डाणपुलावरती अपूर्ण आहे। याचाच आज पूर्ण देखरेख आणि पाहणी दौरा आज प्रताप सरनाईकांनी केला आणि प्रताप सरनाईकांनी जे कंत्राटदार या कंत्राटदाराला खडे बोल सुनावले। जर येत्या 20 तारखेपर्यंत जर लोकार्पण सोहळा नाही झाला तर याला काळ्या यादीमध्ये ह्या कंत्राटदाराचं नाव टाकण्यात येईल आणि पुढच्या 20 तारखेच्या नंतर जेवढे दिवस होतील त्या प्रत्येक दिवशी त्यांना पेनल्टी लावण्यात येईल। कंत्राटदारांनी या 20 तारीख ह्याची फायनल केलेली आहे। 20 तारखेला ह्याचं लोकार्पण सोहळा पार पडणार आणि मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की हा लोकांसाठी बनवलेला आहे, लोकांच्या सेवेसाठी बनवलेला आहे, त्यामुळे लोकार्पणसाठी मोठा सण सोहळा साजरा करायची गरज नाही। त्याची लवकरात लवकर सुरुवात करून लोकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळावी हेच आपलं प्रयत्न आहे। नेमकं प्रताप सरनाईकांनी म्हटलं तरी काय आपण जाणून घेऊ। गेल्या वेळेस मी पाहणी करायला आलो होतो त्यावेळेस अनेक लोकांनी तक्रारी केल्या होत्या की ट्रॅफिक जामची समस्या फार मोठ्या प्रमाणात आहे। ह्या दिल्ली दरबार हॉटेलच्या इकडे एका बाजूला छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, दुसऱ्या बाजूला ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात येत असल्याकारणाने ह्या परिसरातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की पाहणी करा आणि त्या माध्यमातून आज मी आलेलो आहे। कारण 10 जूनची डेडलाईन यांनी दिली होती, खरं तर 5 जून बोलले होते, मीच त्यांना सांगितलं की 10 जूनपर्यंत करा, परंतु आता आल्यानंतर काही थोड्याफार प्रमाणात कामं त्यांची बाकी असल्याचं निदर्शनास येतं आहे। कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी 20 तारखेची डेडलाईन दिली आणि सांगितलेलं आहे की 20 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या गाड्या ह्या ब्रिजवरनं नेऊ। मी त्यांना तेही सांगितलं की उद्घाटन लोकार्पण वगैरे काय आम्हाला गरज नाही आहे, मंत्री म्हणून काय फीत कापल्यानंतर काय त्याचा श्रेय मिळायला पाहिजे असं काही नाही आहे। लोकांना कळतं की कोणी मेहनत केली आहे, कोण काम करतं आहे आणि कोण काम करून घेणार आहे। त्यामुळे उद्घाटनाचा वगैरे काही गाजावाजा करता 20 तारखेला सर्वसामान्य जनतेला प्रामुख्यानं वाहतूकदारांना कशी लेन खुली होईल यासाठी आम्ही प्रयत्न करून 20 तारखेला हा ब्रिज सर्वसामान्य जनतेसाठी खुला होईल। सर, ह्या उड्डाणपुलावरती किंवा ह्याच्या पुढच्याही उड्डाणपुलावर पथदिवे नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे। तेही त्यांनी आता सांगितलं की पथदिवेचं काम चालू केलेलं आहे। ह्या उड्डाणपुलावर पथदिवे आहे, लाईट पोल्स आहेत आणि लाईट पोल लावण्याचं कामसुद्धा आता 20 तारखेपर्यंत कंप्लीट होईल। असं हो जाएगा ना 20 तारखेला लाईट पोलचं कामसुद्धा 20 तारखेपर्यंत कंप्लीट होईल असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे तो काही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, फक्त काही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं बॅरिकेड्स वगैरेचं काम बाकी आहे। मी त्यांना ते पूर्ण करायला सांगितलं आहे, परंतु काही गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या असेल तर थोडासा संयम राखावा लागतो। आम्ही संयम राखलेला आहे, पण 20 तारखेला जर काम चालू यांनी गाड्यांना रस्ता दिला नाही तर मात्र राहिला जाणं यांच्या विरोधामध्ये मला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करावी लागेल। सर, एक विवादित ही उड्डाणपूल तयार झालेला आहे पण अजूनपर्यंत लोकार्पण सोहळा त्याचा अडकलेला तोही चालू करणार नाही। आता सत्ताधारी लोक आहेत, मीरा भाईंदरच्या जनतेने फार मोठ्या प्रमाणात त्यांना सत्ता दिलेली आहे आणि सत्तेच्या आधी तेच लोकांना सांगत होते की हे काम आम्ही केलं, ते काम आम्ही केलं, तर त्यांनी त्याचं आता लोकार्पण करायला हरकत नाही असं मला वाटतं।